नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:30 झाले, सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर जस्ट स्वयंपाक झालाय, चपात्या बघा कुठे ठेवल्या खाली आणि आज बनवली बटाट्याची चटणी। ही बनवली बटाट्याची चटणी आणि इकडे बनवले होते सकाळीच आळू पराठे। काय 9:30 9:30 वाजले। तर शिवमानवी इकडे आले, तर शिवमानवीचे आम्ही जुने व्लॉग लावले टीव्हीवर। तर मित्रांनो बघू शकता, तर हे आमचं दुसरं चॅनल आहे। तर हे मी यूजच करत नाही, याच्यावर व्हिडिओज अपलोड नाही करत किती दिवसाचे। तर याच्यावर जुने व्लॉग बघतोय आम्ही, तर शिवमानवीचे। तर बघू शकता इथं अन्वी आली आहे, जुने व्लॉग आहे बघा अन्वी तुझा। तर शिवमानवी यांनी खूप पसारा काढाय धकलेचा आणि आलू पराठा, हे शिवमचा आलू पराठा इकडे। काय आराम चालू आहे? हा का, तर वरण बनवायचं इकडे। तर अन्वीन त्यानं जेवणच करून नाही राहिले। ते टरबूज पाहिला तिथे ध्यानात, तुम्ही इकडे फ्रीज उघडलं ना, तिथे पराठा खात होते, ते सोडून दिलं। हा का, तर पराठा खायचं सोडून दिलंय, आता टरबूज खायचंय त्यांना। तर काल उरलेलं अर्ध ठेवलेलं आहे, तर हे दोघं पण जेवण करून नाही राहिले। आता थंड नका देऊ त्यांना, काढून ठेवणं बाहेर, मग नाही कधी खायचं ते ठेवू का बाहेर काढून तवर? तर कवर थंड राहते, लवकर गरम नाही होत। बाहेर काढून ठेवू का? तर वॉटरमेलन सध्या लय महाग आहे अजून, 60 रुपयाला आणलं होतं मी काल। तो ऑफलाईन कितीला भेटतं मित्रांनो सांगा? मी झेप्टोवरून घेतलं होतं, तर लाल निघलं होतं खूप। तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे बघा कसं झालं आहे, तर तो काय म्हणते, त्याचा रसपणा निघून जातो, जी टेस्ट ती निघून जाते फ्रीजमध्ये ठेवल्यावर, आहे ना। लगेचच खाल्लं पाहिजे, म्हणजे कालच्या कालच खाल्लं पाहिजे होतं। तर मित्रांनो एकदम थंड लागतंय, कारण कालपासून फ्रीजमध्ये ठेवलंय। उलटा काय, उलटा ठेवायचं का? खराब होईल ना उलटा। बहुत ठंडा है, हाथ लगा के देखो कितना ठंडा है, देखो कितना ठंडा है। हो बहुत ठंडा है ना। तर हे शिवमानवी जेवूच नाही राहिले सध्या, त्यांनी टरबूज पाहिलंय त्याच्यामुळं। ए दीदी बाळा पण लगेच तिथं पाहून चल। तर मित्रांनो हे बघा, हे चॅनल आहे माझं, जुनं चॅनल आहे। त्याच्यावर बघा फक्त 309 सबस्क्रायबर आहे, मनोहर साबळे व्लॉग 309 सबस्क्रायबर। तुम्हाला आमचे जुने व्हिडिओ बघायचे असेल तर हे चॅनल बघू शकता। तर बघू शकता याच्यात जेव्हा जुने व्हिडिओ आहे, तर अशा प्रकारे जेव्हा 4 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे इथे, बघू शकता वेगवेगळे व्हिडिओ आहे। ते मागच्या शिवरात्रीचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी, हे मागच्या शिवरात्रीचा व्हिडिओ आहे। हा 4 वर्षापूर्वीचा। शिवमानवी इकडे बसले, हाय शिव। हे बाई व्हिडिओ पाय, तुला टरबूज खाल्लं होतं जत्रामध्ये? ए दीदी, तू जत्रामध्ये टरबूज खाल्लं होतं ना? हे बाई इकडले व्हिडिओ लावलं, जुना व्हिडिओ लावला बाई। हे बाय, हे काय जुना व्हिडिओ आपला, जुना व्हिडिओ। हा हे पासर का मग केलाय एवढा? हा तर जुने व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही हे चॅनल सर्च करू शकता, तर बघू शकता। आणि इकडे चालू आहे स्वयंपाक।
वरण शिजत टाकले आता. एका तडका आहे का? शिजत नाही, फोडणी दिले. फोडणी कशी तुराची डाळ आहे का? नाही, वालाची. तर वालाची डाळ केली आज इकडे. तर ही कडू आहे वाटतं ना? कडू नाही, मग गोड. गोड वालाची वास कसा आहे तिचा? दोघींना सारखं पण ती कडू लागत, ही कडू नाही लागत. हा, तर वालाचं वरण केलं इकडे. ते वालाच्या डाळीचं ते 4 असं स्ट्रक्चर आहे. काय म्हणते त्याला मग? हां, काहीतरी म्हणते ना, लय बहुत बहुत अच्छा आ रहा है ये देखो, अभी इसमें ऑयल ऊपर आ रहा है इसका सब. टरबूज. धडकून ते तिकट खाऊन पिऊन बसले आपण. तर काल मित्रांनो टार्गेटच नाही झालं माझंवालं. फक्त 14 ऑर्डर कंप्लीट झाले होते माझ्या. सकाळी 11 ते 4 पर्यंत 8 ऑर्डर आणि रात्री गेलो तर 5च ऑर्डर झाल्या. 5 नाही, ती 6 ऑर्डर झाले संध्याकाळी. 6 का 7 झाल्या. तर मला इन्सेंटिव्ह भेटला फक्त 80 रुपये. ते 160 रुपये 150 रुपये भेटला पाहिजे होतं, पण 80 रुपयेच भेटला. पण 18 ऑर्डर कंप्लीट करायचे होते. ऑर्डर टार्गेट खूप ठेवले आणि ते कंप्लीट होत नाही अजिबात. तर काल मी नंतरून किती वाजता गेलो होतो? 6 ते 10, म्हणजे 11 ते 4 आणि 6 ते 10. तर टार्गेटच नाही झालं काल. 80 रुपयेच इन्सेंटिव्ह भेटला. तर आज जायचं आहे पुन्हा 11 वाजता, बघू आता. तर जेवण वगैरे नाश्ता वगैरे झालं आहे. आता मी आलू पराठे खाल्लं आहे. परत काय म्हणते त्याला, चपाती आणि दही सोबत खाल्लं आहे मी. दही आणलं होतं काल, ते दही सोबत खाल्लं मी. आणि चटणी होती बटाट्याची, त्याच्यासोबत खाल्लं आहे. काय हां, हे दीदीला नेलं होतं जत्रेत तेव्हा 4 वर्षाचा व्हिडिओ. हे जुना व्हिडिओ आहे दीदीचा. हे बाय कशी दिसते होती दीदी. दीदीचे लय गंमतशीर व्हिडिओ आहे. अन्वीचे जुने व्हिडिओ आहे. तेव्हा अन्वी काय तोंडात घालती ती. तेव्हा इकडं पाय तुझा व्हिडिओ कसा आहे पाय. ही कोणाची गाडी आहे रे? दीदीची गाडी आहे ना. बाळ्या खेळत होता, बाळ्यानं तोडून टाकली. बाळा दीदीची गाडी होती ती. दीदीला घेतली होती आहे ना दीदी. तेव्हा दीदी पाय कशी आली पाहिजे दीदी. गाडीत बसले बावलं. हे बाय जुनं पावलं. हे बाय चॉकलेट खाया आज मनोहर सबळे व्लॉग. हे आपला नवीन व्लॉग आहे. तेच लावा, चुचू ट्रेन लावा. येतो चुचू ट्रेन आला. ते कायला काढलंय. आणि तर काल रात्री मी ना हे काय म्हणते त्याला, फ्लीस जॅकेट घालून गेलो. एवढी थंडी होती रात्री, काय सांगतो मला. इतकी थंडी वाजली. रात्री पटकन आलो मी 10 वाजता. 10 वाजताच माझी ऑर्डर कंप्लीट झाली. 10:30 वाजता आलो, पोचलो मी. हे जॅकेट काही कामाचं नाही. फ्लीस जॅकेट हे ऑर्डर करू नका, हे काही कामाचं नाही. याची 480 रुपये किंमत आहे, पण मला हे भेटलं होतं 200 रुपयाला. पण अजिबात गरम नाही, खूप थंडी वाजते याने. बाजूला हो इकडं भाई. न्यू व्हिडिओ है, ले अंदर है तुझा ना. इधर देखो वीडियो, नया वीडियो. हिंदी में बनाया था व्लॉग. हिंदी मध्ये बनवला होता ना. चाय बनवा ना, चाय. तर अगोदर मी खूप चहा प्यायचो, पण आता सध्या ना माझा चहा प्यायचा थोडासा बंद झाला आहे. कधी मध्ये पितो मी आता. तर हे जुन्या व्लॉगमध्ये ना खूप अशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील का. मी आम्हाला खूप काही सवयी होत्या, ते थोड्याशा बंद केल्या. आता थोडंसं वेगवेगळं होत चाललं आहे. आणि त्या व्लॉग चॅनलवर मी सध्या व्हिडिओ बनवत नाही, कारण ना व्हिडिओ बनवायचंच मी नंतर बंद केलं होतं, कारण व्ह्यूजच येत नव्हते. नंतर सोडून दिलं. मग नंतर मी नवीन चॅनल चालू केलं होतं, ते आत्ता तुम्ही बघताय हे चॅनल चालू केलं होतं. याच्यावर चांगला रिस्पॉन्स येत होता पहिले. पण यूट्यूबने ना माझे आत्तापर्यंत 6 ते 7 व्हिडिओ रिमूव्ह केले कम्युनिटी गाईडलाईन्सच्या विरोधात. आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, जर आपले व्हिडिओ हे असं व्हिडिओ रिमूव्ह झालेले असले ना, यूट्यूब जास्त ग्रो करत नाही चॅनल. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो, ते चॅनल लवकर ग्रो होत नाही. आणि चॅनल ग्रो होण्यासाठी ना कोणती पण स्ट्राईक नाही आली पाहिजे कधीच, तेव्हा चॅनल ग्रो होतं. तर माझ्या
चॅनलवर 7 व्हिडिओ डिलीट झाले आत्तापर्यंत. त्याच्यामुळे माझं चॅनलला आता ग्रो होत नाही. तर त्या चॅनलवर पण तसंच झालं होतं. मग ते चॅनलवर व्ह्यूजच येत नव्हते नंतर. ते पण असं डाऊन गेलं. मग मी त्याच्यावर व्हिडिओ पण बंद केलं होतं. आणि तुम्हाला चांगले व्हिडिओ बघायचे असेल त्याच्यावर पण बघू शकता. आणि ह्या चॅनल नवीन असेल तर तुम्ही ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता आणि चांगले नवीन नवीन व्हिडिओ पाहू शकता. आणि कमेंट पण करू शकता तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायचे ते. त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो थोडं कामामुळे मला वेळ भेटत नाही. तर काम असतं त्याच्यामुळे मी सकाळी जाणार आणि उठायला पण मला लेट होतं. त्याच्यामुळे माझ्याकडे 2-4 घंटे असते. तर 2-4 घंट्यामध्ये मी व्हिडिओ बनवत असते. आणि मोबाईलचा पण माझा खूप प्रॉब्लेम आहे. तर मोबाईल माझा बदलावा लागणार आहे. पण मोबाईल मी बदलू नाही राहिलो किती दिवसाला. पैशाचा प्रॉब्लेम होऊन राहिला. तर पैशाच्या अडचणीमुळे मोबाईल पण घेता आहे ना चांगला. तर चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ बनवण्यासाठी चांगला मोबाईल वगैरे पाहिजे. आणि मित्रांनो असंच सपोर्ट करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके थँक्यू.